खूप जगलात गरिबीचे दिवस. उद्याच्या बुधवारपासून या 3 राशींसाठी घेऊन येणार गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वात मोठी खुशखबर. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात गरिबीचे दिवस हे प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी येतातच. कधी रिकाम्या खिशात स्वप्नांची ओझी घेऊन चालावं लागतं, कधी अपमान गिळत जगावं लागतं, तर कधी मेहनतीला न्याय न मिळाल्याची सल मनात खोलवर रुतून बसते. अशा काळात माणूस आतून खचतो, पण तरीही जगणं थांबत नाही, कारण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात एक लहानशी आशा तेवत असते की हा अंधार कधीतरी संपेल आणि प्रकाश नक्कीच उगवेल. हाच विश्वास, हाच धीर माणसाला रोज नव्याने उभं करतो. आणि अशाच एका वळणावर उद्याच्या बुधवारपासून गणपती बाप्पाच्या कृपेने काही राशींच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होणार आहे, असा संकेत आकाशातून मिळत आहे. खूप दिवस तुम्ही संघर्ष केला आहे. घरात पैशाची चणचण, सततचे कर्ज, अपूर्ण राहिलेली स्वप्न, मुलांच्या इच्छा पूर्ण न होण्याची वेदना, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटणं, हे सगळं तुम्ही अनुभवलं आहे. अनेक रात्री अशा गेल्या असतील की डोळ्यात झोप नव्हती, फक्त उद्याची चिंता होती. अनेक सकाळी अशा उगवल्या असतील की मनात उत्साह नव्हता, पण जबाबदाऱ्यांमुळे उठावंच लागलं. या सगळ्या काळात तुम्ही देवाला हाक मारली असेल, मनोमन प्रार्थना केली असेल की आता तरी काहीतरी बदल घडू दे, असं मागितलं असेल. गणपती बाप्पा हे संकटमोचक आहेत, विघ्नहर्ता आहेत, आणि जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा आयुष्यात अडलेली चाकं पुन्हा फिरायला लागतात. उद्याचा बुधवार हा केवळ आठवड्यातला एक दिवस नसून काही लोकांसाठी तो आयुष्याची दिशा बदलणारा दिवस ठरणार आहे. ग्रहांची चाल, नक्षत्रांची स्थिती आणि दैवी कृपा यांचा एक अद्भुत संगम घडून येत आहे. ज्यांनी खूप काळ आर्थिक अडचणी अनुभवल्या, ज्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नव्हता, ज्यांना सतत नशिबाने डावललं, अशा लोकांसाठी हा काळ दिलासा देणारा ठरणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने अचानक संधी मिळणं, अडकलेले पैसे परत येणं, नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होणं, घरात सुखसमृद्धीची जाहूल लागणं, अशा घटना हळूहळू घडू लागतील. या बदलाचा सर्वात मोठा परिणाम मनावर होणार आहे, कारण जेव्हा आर्थिक अडचणी कमी होतात तेव्हा माणसाच्या मनावरचा भार हलका होतो. सततची चिडचिड, ताणतणाव, निराशा यांची जागा आशा, उत्साह आणि आत्मविश्वास घेतो. तुम्हाला जाणवेल की तुमच्यात नव्याने ऊर्जा संचारू लागली आहे. जे निर्णय घ्यायला तुम्ही घाबरत होतात ते आता निर्धाराने घ्याल. जे स्वप्न तुम्ही फक्त मनातच ठेवली होती ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पावलं टाकाल. हा बदल एका रात्रीत घडणार नाही, पण त्याची सुरुवात नक्कीच उद्यापासून होईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठी आर्थिक संधी येऊ शकते. कुणाला नवीन कामाचा प्रस्ताव मिळू शकतो, कुणाच्या व्यवसायाला नवा ग्राहक मिळू शकतो, तर कुणाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. काही जणांना घर, जमीन किंवा वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल, तर काहींसाठी मुलांचं शिक्षण, लग्न किंवा कुटुंबातील एखादं रखडलेलं काम मार्गी लागेल. या सगळ्या गोष्टींमागे केवळ नशीब नाही, तर तुमची आत्तापर्यंतची मेहनत, संयम आणि सहनशीलता कारणीभूत असणार आहे. गणपती बाप्पाची कृपा ही नेहमीच प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते. ज्यांनी हार मानली नाही, जे संकटातही प्रामाणिक राहिले, ज्यांनी कुणाचं वाईट न करता आपला मार्ग चालत राहिले, अशा लोकांना बाप्पा कधीच विसरत नाहीत. म्हणूनच हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवतो की गरिबीचे दिवस हे कायमचे नसतात. ते फक्त तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी, जीवनाची खरी किंमत समजवण्यासाठी येतात. जेव्हा संपत्ती येते तेव्हा माणूस अधिक जबाबदार व्हावा, अधिक नम्र व्हावा आणि आपल्या अनुभवातून इतरांना मदत करावी, हीच त्यामागची खरी शिकवण असते. या नव्या टप्प्यात पाऊल टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बदल स्वीकारताना संयम आणि विवेक खूप महत्त्वाचा असतो. अचानक आलेल्या संधींचा योग्य वापर केला तर त्या तुम्हाला दूरवर घेऊन जातील. घाई गडबडीत घेतलेले निर्णय मात्र नुकसान करू शकतात. म्हणून मन शांत ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे हे जाणूनच पुढे चला. उद्याचा बुधवार हा तुमच्या आयुष्यातील एका नव्या पहाटेची सुरुवात असू शकते. खूप जगलात गरिबीचे दिवस, खूप सहन केलं, खूप शिकलात. आता वेळ आहे त्या शिकवणीचा उपयोग करून आयुष्य नव्या उंचीवर नेण्याची. बाप्पा तुमच्या प्रत्येक प्रयत्नात तुमच्या सोबत असतील, तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतील आणि तुम्हाला त्या आनंदाच्या, समाधानाच्या आणि समृद्धीच्या दिशेने घेऊन जातील, जिथे तुम्ही मनापासून म्हणू शकाल, हो, आता खरंच माझे चांगले दिवस सुरू झाले आहेत.